प्रश्न विचारतोय अ सिमेट्रिक आय सेक्शन फ्लेंज दिले बघा 500 mm इंटू 25. तो उत्तराचा बाण मारलाय. फ्लेंज किती दिलाय तुम्हाला? 500. तो हा आहे 500 mm. ही किती आहे? 25. वेब किती दिले? 800/20. तो आहे 800 mm आणि हे किती आहे? 20 mm. ओके का? तो हे 25, हे 800, 20, 500. ओके का सगळ्यांना सांगा? आय सेक्शन आहे. ओके. तो आता काय असणार आहे? इथपर्यंत आलो आपण. इथला बॉटम जो असणार आहे इथवर, हा ना. हां, याचे डायमेन्शन काय असतील? याचे डायमेन्शन असणार आहेत बघा 500 mm. हा किती असणार आहे? हा किती आहे? 25 mm. किती हा? 25. आणि हा मधला जो आहे बाळांनो हा 20 आहे. जमल की नाही? तो फ्लेंज काढली 500/25, 500/25. वेब आहे 800/20. ओके. चला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढून घ्या पटकन, कारण की आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया लागणार आहे. फास्टमध्ये करा. तो काय येईल? कॅपिटल बी डीचा क्यूब /12 मायनस छोटा बी डीचा क्यूब /12. कॅपिटल बी किती आहे बाळा? 500. डी किती आहे? कॅपिटल डी बघा 800. 25 आणि 25 50. तो 850चा क्यूब /12. नाही समजलं? मग आता आपण काय करणार? मायनस छोटा बी म्हणजे काय बाळांनो? बघा 500 मधून हा मधला 20 मायनस करा ना. 480. तो काय करणार? 480 इंटू मधली डेप्थ किती आहे? 800. तो 800चा काय करणार? क्यूब /12. तुम्हाला सांगा हा आहे किती आला? 5.108 10⁹ mm⁴. हा झाला तुमचा आय डायरेक्ट. समजलं? ओके का? आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे शिअर स्ट्रेस. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? तो शिअर स्ट्रेस कॅल्क्युलेशन. शिअर स्ट्रेस कॅल्क्युलेट करायला गेलात की तुमच्या लक्षामध्ये काय येईल की बघा एक लक्ष घ्या. हा ए, हा बी, सी, डी, ई, एफ, जी. त्याला सांगा ए आणि जी हे दोघं सारखे आहेत. तो ए = टाऊ, जी = 0. घ्या पुढे 2 नंबर. बी आणि एफ. सो टाऊ बी इंटू टाऊ टाऊ एफ टाऊ बी = टाऊ एफ काय फॉर्म्युला आपल्याकडे? फॉर्म्युला आहे S/BI 8I. S/8I. S/8I B1/8 d² मायनस d². ठीक आहे ना? d² मायनस d² प्लस B2 d² / उलटं झालं का? हां ठीक आहे. तो बघा हे पहिलं क्लिअर झालं आहे. S/8I एवढं फॉर्म्युला आपला बनणार आहे. मी नवीन सांगतोय बघा. टाऊ बी = टाऊ एफ S/8I d² मायनस d². ओके. हा फॉर्म्युला आहे आपला. टाऊ बी = टाऊ एफ. सांगा बरं का किती आन्सर येईल आता? यस किती तुमच्याकडे? शेअर फोर्स बघून घ्या. मॅक्सिमम शेअर फोर्स इंड्यूस इन द बीम अप्लाय लोडिंग 300 kN. याचा अर्थ मी इथेच कुठेतरी लिहून घेतो. यस = 300 × 10⁻³ हा न्यूटन होऊन जाईल. टाका बरं का आता कसं आहे? 300 × 10⁻³ / 8 इंटू आय किती आहे? 5.108 इंटू 10⁹ बरोबर. आणि ब्रॅकेटमध्ये काय करायचं? इथे ब्रॅकेटमध्ये d² मायनस d². तर तुम्ही इथं शोधून घ्या की टोटल डी किती आहे? 800. इथं लिहून घ्या पटपट. हे बघा इथून तर इथवर हा टोटल 800 आहे ना. तो डी बरोबर 850 आहे. मग करा 850चा वर्ग मायनस 800चा वर्ग किती आलं सांगा बरोबर ना. टाऊ बी = टाऊ एफ बरोबर किती आलं? 0.60. किती ते? 0.605. तो 0.605 Nm/mm². ओके. तो आपण टाऊ ए टाऊ जी झाला, टाऊ बी टाऊ एफ झाला. आता आपण काय करणार? आपल्याला आता सी पॉईंट काढायचा आहे आणि आपल्याला ई पॉईंट फाइंड आउट करायचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कसा काढतात तो मागच्या पेजवर जाऊया. कसं काढणार? टाऊ सी टाऊ ई = कसं काढणार मी?
टाऊ बी इंटू B1/D2. चालू तुम्ही टाऊ बी किती काढला 0.605 ना, 0.605. ए वरच्याची विड्थ किती आहे रे बघा ना, वरच्याची विड्थ किती आहे 500 आणि काय खालची किती आहे 20. तर काय करणार 500 / 20. सांगा उत्तर किती आलं. 15.125 न्यूटन पर mm चा स्क्वेअर. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टाऊ न्यूट्रल ॲक्सिस. ओके, त्यासाठी आपल्याकडे एक्सप्रेशन काय बरं का, तो टाऊ न्यूट्रल ॲक्सिस काढायचा असेल तर S/B2I. S/B2I तुम्हाला कुठे काढायचं आहे, BI मला वाटलं असतं काही प्रॉब्लेम नाही. बी म्हणजे तुम्हाला कुठे काढायचं आहे, तो B2च आहे. वेबचा जो हे लक्षात घ्या, हे बघा ही आय सेक्शन आहे आपल्याकडे. वेबची जी विड्थ असते हिला काय बोलतो आपण B2, आणि ही जी प्लेन आहे तिची विड्थला काय बोलतो आपण B1. मग तुम्ही B2 म्हणा किंवा B म्हणा, इथंच काढताय ना, म्हणून बघा नाही समजलं का. तुम्ही न्यूट्रल ॲक्सिसला काढताय तिथे विड्थ किती आहे B2 आहे. तो S/B2I ब्रॅकेटमध्ये B1/8 D² - D² प्लस B2D²/8. चल टाका बरं का. शेअर फोर्स किती होता आपल्याकडे, शेअर फोर्स किती दिलेला आहे 300 किलो न्यूटन. तर बघा टाकायचं 300 किलो न्यूटन. तर काय करणार 300 × 10⁻³ ए B2 किती आहे 20. B2 किती आहे 20. ठीक आहे, तो आय सेक्शनचा आहे बघा. आय सेक्शनचा हा इथला जो हा B2 आहे, हा किती आहे 20 येणार. मग आता मला सांगा हा झाला. आता आय किती काढला चालूच, तो आय किती काढला. आय जो आहे आपल्याकडे तो फाइंड आउट केला आपण 5.108 × 10⁹. तो बघा 5.108 × 10⁹. हा झाला आपला 8/S/B2 × I. ब्रॅकेटमध्ये आता B1 किती आहे, B1 किती दिला आहे, पहिल्याची वर टॉपची किती आहे 500. ओके, तो 500 बघा बरं. मग आता 500/8 इंटू ब्रॅकेटमध्ये या. ओव्हरऑल डेप्थ किती होती 850. बघून घ्या ते पण पुन्हा. ओव्हरऑल डेप्थ किती आहे 850 आणि मधली डेप्थ किती आहे 800. मी कसं लिहिणार, मी लिहिणार 850चा स्क्वेअर मायनस 800चा स्क्वेअर प्लस B2 किती बाळांनो 20. मधली डेप्थ किती आहे 800 आहे बरोबर ना. हे D म्हणजे मधली डेप्थ किती आहे 800. आपण काय करणार 800चा स्क्वेअर 800² / 8. हे मला व्यवस्थित करून दाखवा आणि माझं आन्सर सांगायचं टाऊ न्यूट्रल ॲक्सिस, म्हणजे आपलं काम झालं. तो उत्तर बरोबर यायला पाहिजे, सगळ्यांची उत्तर बरोबर आली तर समजून 500/8 × 850 स्क्वेअर मायनस 800 स्क्वेअर प्लस 20 × 800² / 8. इथे 19 पॉईंट बघा बरं का रे किती उत्तर येते 19.84 आलं आहे आतापर्यंत. न्यूटन पर mm चा स्क्वेअर, तो टाऊ न्यूट्रल ॲक्सिस आला. सगळे पॉईंट आले की नाही. तुम्ही तर समरी म्हणून लिहू शकतात पटकन. समरी म्हणून काय लिहू शकतात बघा. टाऊ ए आणि टाऊ जी दोघं काय असतात 0. बरं, टाऊ बी आणि टाऊ एफ दोघं किती आहेत, बी आणि एफ किती आणलात 0.605. लिहून टाका समरीमध्ये 0.605 MPa म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर MM². 3 नंबर काय आपल्याकडे टाऊ सी टाऊ ई किती आणला चालू 15. सी आणि ई 15.125 MPa. आणि लास्ट पॉईंट कुठला आहे आपल्याकडे टाऊ न्यूट्रल ॲक्सिस, तो किती आहे टाऊ न्यूट्रल ॲक्सिस आला 19.84 MPa. याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर असू शकतं. आज सगळं ओके मग चालू आहे. आता तुम्ही काय करणार आय सेक्शन काढून घेतो. आय सेक्शन काढायचा सिमेट्रिक आय सेक्शन आणि याचं तुम्ही आता डिस्ट्रीब्युशन दाखवून द्या. इथे किती आहे 0, बॉटमला किती आहे हां. मग आता बघा कसं करणार सांगा बरं. हा किती आला इथून, हा इथं आला आहे 0.605. इथे किती आला पुढे 15.125. सेम इथं बी तेच करा 0.605 इथून इथपर्यंत ना 0.605. इथे किती आहे 15.125. आणि न्यूट्रल ॲक्सिस बघा हे न्यूट्रल ॲक्सिस आहे ना. हां इथे मॅक्सिमम किती आहे 19.94. 19.84 का 19.84. ओके समजते का नाही बाळांनो.
तर ह्या पद्धतीने ही तुमची विमान बनवून जाईल. काय बनवून जाईल? विमान. ओके का?